शेकडो निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या आणि निवडक राजकीय नेत्यांना समृद्ध करणाऱ्या समृद्धी महामार्गानंतर महायुती सरकारने आता शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातलेला आहे। पवनार वर्धा येथून सुरू होणारा आणि गोव्यापर्यंत जाणारा हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये वर्धा, हिंगोली, यवतमाळ, बीड, नांदेड, लातूर, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर आणि गोव्यामधला एक जिल्हा याचा समावेश आहे। 805 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाला 386 गावांमधून एकूण 11,000 हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला या राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोध आहे। या शक्तीपीठ महामार्गाला साधारणपणे 83,600 कोटी रुपये इतका अवाढव्य खर्च येणार असल्याचा अंदाज आहे आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या जीवनाचं उत्पन्नाचं जे साधन आहे अशी सुपीक जमीन या महामार्गाखाली जाणार असल्याने आमची उत्पन्नाची सगळी साधनं नष्ट होणार आहे। त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध। या महामार्गाचा असाही एक दुष्परिणाम आहे की या महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुलांची निर्मिती करण्यात येणार आहे आणि या पुलांमुळे राज्यभरामध्ये राज्यातल्या हजारो गावांमध्ये पुराचा धोका वाढणार आहे। याचं कारण पुलांमुळे नदीचं पाणी अडतं आणि अनेकदा ही नदीचं पाणी गावांमध्ये शिरण्याची शक्यता जास्त असते आणि राज्यातील शेकडो गावं या महामार्गामुळे पुराच्या धोक्याखाली येण्याची एक शक्यता निर्माण झाली। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।